प्रत्येकजण दुःखामध्ये, मात्र अजितदादांच्या जाण्यानं खूप मोठं नुकसान बारामतीचं झालंय. तुम्हाला काय वाटतं? दादांच्या जाण्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य बारामतीकरांचं काय गेलं, काय गमावलं, तर सर्वसामान्य बारामतीकरांनी त्याचं सर्वस्व गमावलं. दादा गेल्यामुळं मी एवढंच म्हणू शकतो. कारण दादांचं जरी सामान्य माणसांकडे काही काम नसलं तरी प्रत्येक सामान्य घटकाशी दादांची नाळ जोडली गेली होती. त्याच्यामुळं हे झालेलं नुकसान अतोनातच आहे. जे झालं ते वाईटच झालं. पण दादांच्या जाण्यामुळं ह्या बारामतीची अपरिमित अशी हानी झाली आणि कधीही न भरून येणारं नुकसान या बारामतीचं झालं, एवढंच म्हणेन मी. खरं तर ज्या ठिकाणी आता तुमचं गॅरेज जे आहे ते इकडं त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आहे. कधी कुणी हाताने गाडी जर थांबण्याचा प्रयत्न जर केला तर दादा थांबायचे, असं काही तुमच्या निदर्शनास यायचं का नाही? काटेवाडीकडे जाताना दौरा त्यांचा भरपूर वेळा दादा सकाळी जरी 6 वाजता जरी गाडीत चालले असले आणि विशेषतः बारामतीत आल्यानंतर दादांना संरक्षण कमी असायचं. दादा एकटे जरी असले, सामान्य बारक्या लहान मुलाने जरी हात केला तरी दादा थांबून 2 मिनटं त्याच्या हातात हात देऊन तरी जाणारच. ही बारामतीचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यामुळं इथल्या प्रत्येक सामान्य माणसाची नाळ ही बारामतीला आणि दादांना जोडली गेलेली आहे. त्याच्यामुळं दादा गेल्यामुळं असं प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरचा माणूस गेला आहे. ही जी भावना आहे ती प्रत्येक बारामतीकराची आहे. खरं तर दादा जसं उपमुख्यमंत्री झाले, आता तुम्ही तर व्यावसायिक आहेत, सकाळपासून हे व्यवसायामध्ये मग्न असतात ते संध्याकाळपर्यंत, हे पूर्ण नियोजित तुमचा दिनक्रम असतो. मात्र तुम्हाला जसं की असं या ठिकाणी चर्चा वगैरे होते, असं काय काय वाटतं की दादा ज्यावेळेस उपमुख्यमंत्री झाल्यापासून मोठमोठे कामं या ठिकाणची झालं, असं 2 ते 3 वगैरे कामं सांगता येतील का तुम्हाला? येतील ना. दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून ह्या बारामतीला महाराष्ट्रातीलच नव्हे तर आशिया खंडातील सगळ्यात मोठा नगरपालिकेचा निधी तो बारामतीला आला. ही आम्ही जरी आवकजावकच्या गोष्टी जरी आम्हाला कळत नसल्या तरी कामावरनं दिसतंय की बारामतीला किती मोठ्या प्रमाणात निधी दादांनी आणला. बारामतीतले रस्ते म्हणा, बारामतीतले जलतरण तलाव म्हणा, बारामतीची पुढच्या 4 पिढ्यांची व्यवस्था दादांनी केली. बारामतीतून निराडावा कालवा जातो. निराडावा कालवा जात असताना जरी 3 महिने जरी ह्या कॅनलला आवर्तन सुटलं नाही तरी माझ्या बारामतीकरातील माणूस, शहरातील माणूस, ग्रामीणमधला माणूस 1 दिवससुद्धा बिगर पाणी पेता किंवा पाण्यासाठी वन करावी लागेल अशी परिस्थिती ठेवली नाही. 3 महिने जरी नाही आवर्तन सुटलं तरी प्रत्येक बारामतीकाला त्याचं पाहिजे तेवढं पाणी मिळेल अशी व्यवस्था दादांनी केली. त्याच्याबरोबर तालुक्यातील गल्ली बोळातील रस्तेसुद्धा दादांनी त्याला मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि सगळ्यात मोठा मानाचा निधी टाकला तो छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आमच्या गावाशेजारीच आहे. शिवसृष्टी नावाने मोठा एक 400-500 कोटीचा प्रोजेक्ट, जो की देशात थोड्याच ठिकाणी असा प्रोजेक्ट आमच्या इथं टाकला आणि तो प्रकल्प आत्ता जवळपास 90% पूर्णत्वाकडे आहे. जवळपास दादांना जर हे असं काय झालं नसतं तर या 4 ते 6 महिन्यात त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं असतं. एवढा मोठा प्रकल्प दादांनी बारामतीत आणला. त्याच्यामुळं भरपूर नुकसान बारामतीचं झालेलं आहे. आता एक खरं तर शेवटचा प्रश्न म्हणावा लागेल. बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाता, त्या ठिकाणचा विकास आणि त्याच्यानंतर अजितदादांनी केलेला बारामतीचा विकास तुलनात्मक कधी तुमच्या मनामध्ये विचार वगैरे आला का? आणि त्या विचारावरून तुम्हाला काय वाटतं? आज त्या विचारावरून दादांच्या आठवणींना काय उजाळा देता येईल? 100% आसपासच्या तालुक्यातच नाही तर आमचा एक ग्रुप आहे मोठा मुलांचा फिरण्याचा, तर आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात भरपूर जागा जाऊन आलेलो आहे. बारामती दिल्लीसारख्या ठिकाणी जरी गेलं भारतात तरी बारामती एवढं तालुक्या स्तरावरचं चकाचक शहर आणि सुंदर शहर कुठंच बघायला मिळत नाही. आसपासच्या तालुक्याचा तर विषय सोडून द्या, पण देश पातळीवर म्हणायला गेलं तर नगरपालिका क्षेत्रातील सगळ्यात सुंदर स्वच्छ असं शहर बारामती केलं दादांनी आम्हाला. ही एक मोलाची आणि महत्त्वाची कामगिरी दादांनी केली. त्याच्यामुळं दादांना मानणारा वर्ग भरपूर आहे. कारण एस टीने जरी प्रवास करत असलो तरी साधारण एक तालुक्याची सीमा सोडली तर लगेच लक्षात येतं बारामती आणि वादरमध्ये काय डिफरन्स आहे. त्यामुळे भरपूर निधी आणि भरपूर कामं ह्या बारामती दादांच्या माध्यमातून झाली. ओके,
धन्यवाद. खरं तर प्रत्येकजण इथला व्यावसायिक असो शेतकरी असो खूप समाधानी आहे आणि मात्र हे सगळं या ठिकाणी दिसत जरी असलं तर मात्र दादांच्या जाण्यानं या बारामतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. आणखीन इकडं मी थोडं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणखीन म्हणजे व्यावसायिक देखील या ठिकाणी आहेत याच गॅरेजवर काम करणारे त्यांना नेमकं काय वाटतं. दादा तुम्हाला काय वाटतं अजितदादांच्या जाण्यामुळं काय नुकसान झालं. अजितदादांच्या जाण्यामुळं भलं मोठं नुकसान झाले. हे नुकसान कधीच नाही पिढ्यानं पिढ्या भरून येणार नाही असं नुकसान झालेलं आहे. ह्या नुकसानाला काय शब्दच नाहीत, अपुरे शब्द आहेत ह्या. कधी दादांचा दौरा किंवा एखादी जवळची भेट जेणेकरून ती तुमच्या शेवटच्या आठवणीमध्ये अशी एखादी भेट वगैरे झाली. मी भरपूर वेळा सहयोगमध्ये गेलो आहे. त्यांचं घर आहे तिथं सकाळी 6च्या आसपास जरी गेलं तर दादा तिथं तटस्थ उभा असणारे येणाऱ्या व्यक्तीचं प्रत्येकाचं निवेदन वाचून आणि त्याला झालेलं त्याचं काम होत असेल तर मी स्वतः पाहिलेलं आहे वेळा. त्यामुळं टेलिफोन शेजारी जर बसलेला असेल तर लगेच त्याच्या खाली नंबर पहिल्यांदा सांगायचे की तुम्ही त्याच्या खाली नंबर लिहून द्या ज्या कोणाकडे काम आहे तुमचं. फोन लावला की इकडून पहिला शब्द अजित पवार बोलतो आहे. पुढच्याला काय काम आहे ते करणारच हा होतं. आता ते नाही ना. धन्यवाद. खरं तर या ठिकाणच्या येत असलेल्या प्रतिक्रिया आणि खरं तर या प्रतिक्रिया काय सांगून जातात. प्रत्येक जणाला दुःख जे आहे ते या ठिकाणी बारामतीकरांना झालेलं आहे आणि या येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अशोक शेकडे सोबत सूरज मीडिया बारामती.